आज आपण जात आहोत वाघोली येथील शनी मंदिरामध्ये। हे मंदिर नालासोपारा स्टेशन पासून अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर आहे। या मंदिराची वेळ सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्रीच्या 8:45 पर्यंतची आहे। हे मंदिर खूपच छान आहे। शनिवारी आणि रविवारी या 2 दिवशी मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते, त्यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये पार्किंगसाठी अलाउड नसते। मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदरच उजव्या हाताला ही गाडी पार्क करण्यासाठी जागा आहे। नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत नालासोपारा वाघोली येथील शनी मंदिरामध्ये। तर ह्या शनी मंदिराचे बांधकाम फक्त 90 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले होते। चला तर आज जाऊन पाहूया येथील शनी मंदिर कसे आहे आणि येथील मस्त प्रकृतीचा आनंद घेऊया। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूलाच पाय धुण्यासाठी नळांची व्यवस्था देखील इथे केली गेलेली आहे। मंदिरामध्ये चारही बाजूंनी मस्त हिरवळ आहे, जागोजागी झाडी लावलेली आहेत आणि थंड हवा इथे सतत चालू असते। चहूबाजूंनी पसरलेली झाडांची हिरवळ, मनमोहक वातावरण आणि यामध्ये दिसत असणारे हे गोल रिंगण आणि या गोल रिंगणाखाली असणारी काळ्या पाषाणाची शनिशिला हे आपल्या सगळ्यांचंच मन मोहून टाकते। ही शनिशिला जयपूरवरून आणण्यात आली आहे। या शनिशिलेवर भक्तांकडून वाहिले जाणारे तेल हे वाया न घालवता येथीलच एक सेवक त्या तेलापासून औषधी तेल बनवून इथे येणाऱ्या भाविकांना वाटले जाते। हे शनी मंदिर भक्तांचा विचार करून बनवले गेले आहे। या मंदिरामध्ये दर शनिवारी मोठ्या प्रमाणामध्ये दीपोत्सव साजरा केला जातो। मंदिरात असणारे सर्व लाईट बंद करून फक्त दिव्यांच्या प्रकाशामध्ये हे मंदिर चमकून निघते। जिथे जाऊ तिथलेच होऊन जाऊ असं या मंदिरामध्ये असलेलं वातावरण आहे। कितीही लांबून तुम्ही इथे आलात तर तुमचा सगळा थकवा विसरून इथल्या वातावरणामध्ये तुम्ही मिसळून जाईल असे इथले वातावरण बनवण्यात आले आहे। गावाकडच्या वातावरणाचा फील आपल्याला इथे येतो। मस्त झोपाळा, बैलगाडी, एकच नाही तर अनेक झोपाळे इथे लावण्यात आले आहेत। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण येथील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळत आहे। इथे खाण्याची सुद्धा छान सोय आहे। चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा। भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।